अकोला महापालिकेत भाजपचा महापौर आणि सत्ता असेल असा दावा भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. नैसर्गिक मित्र असलेले अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा शिंदे गट आणि निवडणुकीपूर्व आघाडी केलेले महानगर विकास आघाडी भाजप सोबत असल्याचा दावा रणधीर सावरकर यांनी केला आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सत्तेचा दावा करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजपकडे 38 नगरसेवक आहे. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत आघाडी केली होती. त्यांचा एक नगरसेवक निवडून आला. तर त्याचबरोबर निवडणूक पूर्व आघाडीत अकोला विकास आघाडी सोबत मैत्रीपूर्ण लढत भाजपने केली. या अकोला विकास आघाडीचा एक नगरसेवक आणि राज्यातील महायुतीत सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या एकमेव नगरसेविका उषा विरक या भाजपसोबत असल्याचा दावा आमदार सावरकर यांनी केला आहे. दरम्यान ही आकडेवारी जादू 41 पर्यंत जात आहे. त्यामुळे भाजपला अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यास कोणी थांबू शकत नाही असा दावा आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. सर्व समविचारी पक्ष ज्यांना असं वाटते की अकोला शहराचा विकास व्हावा, अशा लोकांसोबत चर्चा करून अकोला शहर सुधारलं पाहिजे अधिक चांगल्या पद्धतीनं, त्यासाठी प्रयत्न करून आलो. विरोधकांकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे सत्ता मिळवण्यासाठी. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. हो, बाकी बोलणी झाली का कोण, म्हणजे अपक्ष काही आहेत, म्हणजे आशिष पवित्रकार आहेत, त्यांच्याशी काही बोलणं? सर्व गोष्टीचा खुलासा जर मी आज करेल तर सत्ता स्थापनच नाही होणार ना. त्यामुळे जे काही खुलासे आहेत ते ज्या दिवशी सत्ता स्थापन होईल ते तुमच्या समोर पिक्चर क्लिअर जाईल. सत्ता 100% स्थापन होईल. अडचण वाटत नाही फारशी. 38 लोक भारतीय जनता पक्षाचे आहेत. आमच्यासोबत शिंदे सेना आणि आमचे मित्रपक्ष सुनीलजी मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस ही तर आमची म्हणजे युतीच आहे. त्यामुळे मला फारसं काही अडचण येईल असं वाटत नाही.